हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर इकडे ब्लॉगची सुरुवात होते आपली. रेडी होताना का ते कळायलाच थोड्या टायमात इकडे मी पुरणपोळ्या वगैरे बनवून घेतलेत बरोबर. तर आम्ही चाललोय कुठे, तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वप्रथम तर गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व गुरूंना विनम्र अभिवादन. आणि आता आपण निघालोय, चाललोय पळसझरीला श्री स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, कारण उद्या सकाळपासून खूप जास्त गर्दी असणार आहे तिकडे. मग तिथून दर्शन घेऊन आम्ही येता येता गेलो धनंजयमध्ये, जिथे रिओनी ऑलमोस्ट सगळे आयटम्स ट्राय करून बघितले. त्यांचे जे आवडले ते आम्ही घेतले आणि ह्याची खुशी तर बघूच शकतो तुम्ही, कसला हॅपी होता. मग येताना झालं थोडंसं लेट. मग आल्यावर प्राचीचं स्टडी घेतली आणि गुरुपौर्णिमेचा कार्ड पण बनवला. आणि झाली सकाळी मी 4:30 वाजता उठली होती, कारण खूप सारी कामं करायची होती. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे मला सजावट वगैरे, देवपूजा वगैरे सगळं करायचं होतं. आणि काय भारी वातावरण झालं होतं सकाळी लवकर. तर इकडे झाली आहे माझी देवपूजेचं सगळं करून आणि कसलं भारी वाटतंय ना. मग मी उंबऱ्याचं पूजन वगैरे करून घेतलं. तेवढ्यात पोरं उठली. इकडे रिओ पण पूजेला बसला. आणि मग प्राची दीदी पण रेडी झाली स्कूलला जाण्यासाठी. तर मी नेहमी पूजा केली की प्राचीचे हात दोन्ही डोर्सना फ्रंट डोरला उठवूनच घेते नेहमी. आणि मग इकडे आपली पूजा वगैरे झाली. आता करूया पुरणपोळ्यांना तयारी. तर पुरणामध्ये मी मावा मिक्स करून घेतलेला आहे आणि घेऊया पीठ मळून. थोडी प्रोसेस माझी अलग आहे. पोळीचं पीठ मळताना पहिलं तर खूप सारं पाणी, त्याच्यामध्ये मी केसरवालं दूध मिक्स करून घेतलं आहे आणि त्यात टाकलं थोडं गरम केलेलं तेल. मग त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा, थोडं मीठ आणि घेऊया मिक्स करून. मग टाकूया त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ. आणि मग तो डो जो बनेल तो आपण भरपूर खूप सारा तेल लावून झाकून ठेवू 15-20 मिनटासाठी. मग इकडे मी खीर बनवायला घेतली. तांदूळ भाजून घेतले, मावा, दूध, केसर, गूळ, A2 घी आणि हनी पण. तर चला आधी पहिलं तर आपण दूध तापत ठेवूया. त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतले मी भाजलेले आणि मग केसर टाकून उकळलं. एक साईडला मी पोळ्या पण बनवायला घेतल्या. आणि हे जे मी पुरणपोळीचं पीठ मळलं आहे ते दिसताना खूप स्टिकी आणि असं नरम वाटत असेल, पण काही नाही, ह्याची मला सवय. आणि ह्याच्यामुळे ह्या नरम पिठामुळे माझ्या पुरणपोळ्या खूप लुसलुशीत आणि कुसकुशीत होतात, खूप सॉफ्ट होतात. इकडे मी पुरणपोळी बनवत असताना दुसरी पुरणपोळी माझी तव्यात फुगली पण टम्मकन आणि मस्त रेडी झाली आहे. तर इकडे मी खिरीला कॅरेमेल पण बनवलं. कॅरेमेल टाकल्यावर टेस्ट खूप अलग येते आणि जाम टेस्टी लागतो, असं आईस्क्रीमसारखं लागतं. तर मग मी इकडे देवाला नैवेद्य दाखवलं आणि ह्यांना दोघांना खायला दिलं. आणि ह्यांना दोघांना पण खूप जास्त आवडली होती पोळी माझी आणि खीर. आणि हे चाललेत पार्सलचे डबे आमच्या घरी. इकडे मी जेवण पण घालून घेतलं दुपारचं. पोरं शाळेत गेली होती दोघं पण. आणि मग मी दाखवलं स्वामींना नैवेद्य. जास्त काय नाही, थोडंच बनवलं होतं. चला, तर हा छोटूसा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर